आमच्या बिल्डिंगच्या खाली अशी मस्त रांगोळी काढली होती का, कारण आज आहे 14 एप्रिल. ज्यांनी माणसाला माणुसकी शिकवली त्या महामानवाची आज जयंती आहे. शाळेमध्ये कसे जयंती सेलिब्रेट करतात तसं ऑफिसमध्ये करतच नाही. ऑफिसमध्ये दिवसभर काम करून एवढा थकवा येतो की बास. आणि घरी आल्यानंतर ना आईच्या हातचं कैरीचं लोणचं खाऊन पूर्ण थकवा निघून जातो. कैरीचं लोणचं बनवण्यासाठी फक्त 5 इन्ग्रेडियंट्स लागतात, जे की कैरी, मीठ, हळद, कच्चे शेंगदाणे आणि लसूण. आणि मेन म्हणजे कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याची वरची सालं काढायची आणि त्याला छोटे छोटे कट करायचे. आता आमची आई दाखवेल की कशी करायची कैरीचं लोणचं. आधी कैरी टाकायची, नंतर हळद मीठ टाकायचं आणि वाटून घ्यायचं. ते सगळं मिक्स करून थोडंसं बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडं थोडं. सगळं मिक्स करायचं आणि झाली आपली चटणी रेडी झाली. तुमच्याकडे करतात का अशी कैरीचं लोणचं? आणि सोबतच दीदी बनवत होती आज आळूच्या पाण्याच्या वड्या आणि मी त्याचं बटरफ्लाय बनवलं. मला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायची गरजच नाही, असेच मी प्लेट मस्त सजवू शकते. पोट भरून जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खायची मज्जाच वेगळी असते. आज मी आईची परीक्षा घेणार आहे, कारण मी आईला मोबाईल चालवायला शिकवले. बघू आई काय करते. तर आई झालेली आहे आज परीक्षेमध्ये पास आणि आपण भेटू उद्या. बाय बाय.